बातमी. ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यामध्ये दाखल होणार आहे. पुण्यामध्ये आज वारकरी आणि धारकरी यांचा संगम या ठिकाणी होणार आहे. ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांची पालखी आज पुण्यामध्ये येईल आणि त्यानंतर वारकरी आणि धारकरी असा संगम या ठिकाणी होणार आहे. आज हा संपूर्ण पालखी सोहळा जो आहे तो पुण्यात दाखल होणार आहे. ज्ञानोबा तुकोबांचा गजर आणि विठू नाम्याचा गजर या ठिकाणी ऐकू येणार आहे. काल आळंदीमधून ज्ञानोबा माऊलींची पालखी जी आहे ती पुण्याकडे पंढरपूरकडे निघालेली आहे आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये 15 मिनिटं चर्चा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबतही खलबतं. बैठकीचं कारण मात्र गुलदस्त्यात. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडनं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. 3 आमदारांचं किशोरी पेडणेकर भेटीला. कालच शिंदेंच्या दालनात शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा काय? स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवरती संजय राऊतांचा सवाल. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यांच्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होतीये. पवार शिंदे भेटीवर राऊतांचा हल्लाबोल. महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यात न पाहू नका. शशिकांत शिंदेंचा राऊतांना सल्ला. तर दालन जवळ होतं म्हणून तिथेच बैठक घेतली. जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. डोंबिवलीत डॉक्टर मारहाण प्रकरणात आरोपी रमेश म्हात्रे पुन्हा रुग्णालयात भरती. सकाळीच रुग्णालयाकडनं प्रकृती ठीक असल्याचं प्रमाणपत्र. रमेश म्हात्रेंच्या आजारपणावरती प्रश्नचिन्ह. डोंबिवली डॉक्टरांना मारहाण. गृहमंत्री न्याय देणार का? शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा. पदावरनं बरखास्त करा. आदित्य ठाकरे आक्रमक. एकनाथ खडसे भाजपात घर वापसी करणार असल्याच्या चर्चा. मुंबईत 2 दिवसांपूर्वी विनोद तावडे आणि खडसेंमध्ये चर्चा. 2 सप्टेंबरला वाढदिवशी प्रवेश करण्याची शक्यता. मराठवाडा हादरला. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.4 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के. अचानक जमीन हादरल्यामुळे नागरिक भयभीत.